महिलांचं लैंगिक शोषण आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत अटक झालेल्या भोंदू बाबा अशोक खरात याचा कॅनडा कॉर्नर या ठिकाणी असलेल्या ओजस प्रॉपर्टी या ठिकाणी तो त्याचं भविष्य पाहण्याचं काम करत होता। अनेकांचं जे ज्योतिषशास्त्र असेल, अंकशास्त्र असेल, त्यांना तो त्या ठिकाणी गाईड करत होता। याच ठिकाणी त्या CCTV आहे आणि याच CCTVत त्याच्या ऑफिस बॉयने काही मॉर्फ केलेले व्हिडिओ जे आहेत ते समोर आणले आहेत। मात्र हा ज्यांनी समोर आणले हा नीरज जाधव, त्याचा ऑफिस बॉय, हा नेमका आहे तरी कोण? खरं तर ओजस प्रॉपर्टी या ठिकाणी असलेल्या CCTVमध्येच आणि त्याच कार्यालयामध्ये त्याचे अनेक व्हिडिओ समोर आल्याची माहिती, ही प्राथमिक माहिती सूत्रांद्वारे जी आहे ती बाहेर आलेली आहे। मात्र वावी पोलीस ठाण्यामध्ये देखील या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याच नंतर नाशिकच्या सिडको परिसरात एका 35 वर्षीय महिलेच्या दीराला जो आहे हा नीरज जाधव याने हा व्हिडिओ पाठवला होता। मात्र हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे अद्यापही समोर आलेलं नाही आहे, कारण हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे की खरा आहे हे अजून कोणालाही कळलेलं नाही आहे। मात्र त्याच्या ज्या दीराला जो हा व्हिडिओ पाठवला होता त्या व्हिडिओवरून त्यांनी त्या महिलेला धीर देत सरकारवाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे आहे ह्या भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल करायला लावला आणि त्यानंतर ही सर्व जी परिस्थिती आहे ती महाराष्ट्रासमोर आली आहे। मात्र आता ही जी चौकशी आहे ती खरं तर नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटकडून SIT कडे गेलेली आहे। आता SIT ह्या चौकशी दरम्यान काय समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। वैभव गुगे, LS मराठी, नाशिक।